मॅमचे अर्धे केस वेवी, अर्धे केस ड्राय, अर्धे केस डॅमेज झाले होते. नगरकर यांचं ट्रान्सफॉर्मेशन नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, सर्वात आधी या मॅम आल्या होत्या. त्यांच्या हेअर्समध्ये हाफ हेअर्स वेवी होते, हाफ हेअर्स स्ट्रेट होते आणि डॅमेज देखील होते, कारण की त्यांनी ट्रीटमेंट केली होती आणि ट्रीटमेंट केल्यानंतर हेअर कलर केला होता. तर हेअर्स थोडेसे ड्राय आणि डॅमेज वाटत होते. नॅनोप्लास्टिया ट्रीटमेंट सजेस्ट केली होती त्यांना आणि प्रॉपर आपण ऍप्लिकेशन करून घेतलं. सेक्शन बाय सेक्शन वेटिंग पिरियड ठेवला आपण 45 मिनिट्स. त्यानंतर आयनिंग केली आपण सेक्शन बाय सेक्शन. आणि नॅनोप्लास्टियामध्ये ना भरपूर सारा स्ट्रेट लुक भेटतो आणि इव्हन हेअर्स पण झाले मॅमचे. खूप छान रिझल्ट आला. हेअर खूप जास्त नॅचरल वाटत होते आणि हेल्दी पण वाटत होते. मॅमनी ट्रीटमेंट नंतर रिव्ह्यू पण खूप छान दिला आम्हाला. त्यांच्यासोबतच आणखी एक मॅम आला होता. त्यांचे पण हेअर्स मध्ये खूप जास्त ड्रायनेस होता आणि हेअर कलर केलेले होते. जो एक्स्ट्रा हेअर कलरचा डॅमेज पार्ट होता तो आपण कट केला, म्हणजे हेअर्स इव्हन केले आणि नॅनोप्लास्टिया ट्रीटमेंटच सजेस्ट केली होती त्यांना. ट्रीटमेंट करायला स्टार्ट केली आपण, प्रॉपर ॲप्लिकेशन केलं, आयनिंग केली आणि प्रोसेस नंतर तुम्ही बघू शकता हेअर्स खूप जास्त स्मूथ सिल्की वाटत होते. यानंतर रावरीवरनं एक मॅम आला होता आणि त्यांची मुख्य समस्या होती म्हणजे खूप जास्त फ्रीज हेअर होते, मॅनेजच होत नव्हते त्यांचे हेअर्स आणि त्यांना रोज सेट करायला देखील वेळ नव्हता. त्यांच्या केसांचं टेक्स्चर पाहिल्यानंतर आम्ही त्यांना बोटॉक्स ट्रीटमेंट सजेस्ट केली. पूर्ण ट्रीटमेंट नंतर फायनल रिझल्ट तुम्ही बघू शकता. खूप जास्त हेअर्स मॅनेजेबल वाटत होते आणि फ्रीजीनेसचा प्रॉब्लेम देखील सॉल्व्ह झाला होता आणि मॅमला देखील हेअर ट्रीटमेंट खूप जास्त आवडली. आज एकाच वेळी 3 ट्रीटमेंट होता आणि फुल गडबड होती कामाची आज आणि रश पण खूप होती. पूर्ण प्रिकॉशन घेऊन आपण पूर्ण सर्व्हिस करतो, पूर्ण ट्रीटमेंट करतो आणि रिझल्ट समाधानकारक असतो प्रत्येक क्लायंटला. असं होतं आजचा दिवस. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत फॉलो करून घ्या. थँक्यू.